मंडळी नमस्कार. एका मंदिरामध्ये परमेश्वराच्या समोर उभं राहून संध्याकाळच्या वेळी अतिशय विमनस्क मनस्थितीमध्ये एक स्त्री देवापुढे आपलं गाऱ्हाणं मांडत असते. देवा, प्रचंड भक्ती आहे रे तुझ्यावर, प्रचंड विश्वास आहे तुझ्यावर, पण यांच्या माघारी या 3 मुलांना मी कसं रे सांभाळू? काम करण्याची इच्छा आहे, ताकदही आहे, मी करीनही, पण आता मात्र मला सांभाळ, माझ्यासाठी काहीतरी कर, असं ती अगदी आर्ततेने परमेश्वराला सांगत असते. आणि त्याच वेळेला मंदिराच्या बाहेरच्या बाजूने एक नास्तिक चाललेला असतो. ते हे सगळं ऐकतो आणि मनात ठरवतो की हिला नक्की मदत करायची. आणि ही जेव्हा विचारेल की कुणी मदत केली, तेव्हा सांगायचं की देवानी नाही तर सैतानाने तुला मदत केली आहे, म्हणजे तिचा देवावरचा विश्वासच उडून जाईल. असं तो मनाशी ठरवतो आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या नोकराकरवी भरपूर धान्य तिला तिच्या घरी पाठवून देतो. नोकर ते सगळं धान्य त्या बाईच्या झोपडीमध्ये ठेवतो आणि थोडा वेळ घुटमळतो की ही काहीतरी विचारेल मला आता. शेवटी न राहून तो नोकरच त्या बाईला विचारतो की अगं तू विचार ना हे कुणी पाठवले म्हणून. तर ती बाई अतिशय जबरदस्त उत्तर त्याला देते. ती म्हणते मी का विचारू, काल मी देवाकडे मागणं मागितलेलं आहे आणि हे कुणी पाठवलं हे त्यालाच माहीत. ज्या वेळेला परमेश्वर आपल्याला बुद्धी देतो तेव्हा सैतानाला सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे किंवा त्याच्या आदेशाप्रमाणे वागावंच लागतं. तो माणूस निरुत्तर झाला किंवा तो नोकर निरुत्तर झाला आणि तिथून निघून गेला. गोष्ट छोटीशीच आहे मंडळी, पण ज्या वेळेला खरोखर तो आपल्याला बुद्धी देतो ना, तेव्हा त्याच्या मनाप्रमाणे आपल्याला वागावंच लागतं. परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूयात की तो सतत आपल्याला चांगली बुद्धी देवो आणि ह्या सैतानाचं पुन्हा देवामध्ये रूपांतर हो. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.